नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता मी आली आहे गुजरातमध्ये। गुजरातमधली द्वारका, सोमनाथ आणि नागेश्वर हे ज्योतिर्लिंगांची माझी टूर चालू आहे। मी आली ते मुंबईहून सौराष्ट्र ट्रेनने गुजरातला द्वारकामध्ये, आणि द्वारकामध्ये मी पहिल्या दिवशी स्टे केला। दुसऱ्या दिवशी मी द्वारकामधले प्रसिद्ध असे साईट सीन केले। त्यामध्ये द्वारकाधीश टेम्पल, रुक्मिणी माता टेम्पल, गोपी तलाव आणि प्रसिद्ध असं नागेश्वर ज्योतिर्लिंग। अशा प्रकारे द्वारकाचे सगळे साईट सीन करून आम्ही परत गेलो ते हॉटेलवरती। तिथे आम्ही फ्रेश झालो, जेवण वगैरे केलो आणि मग आम्ही संध्याकाळी 5 वाजता आलो ते या गोमती घाटवरती। समुद्र आणि नदी याचा संगम असलेला हा गोमती घाट, इथे बरेच असे मंदिरं आहेत। हे आम्ही फिरलो आणि मग संध्याकाळची 7:30ची आम्ही आरती अटेंड केली, जी असते द्वारकाधीश मंदिरामध्ये। तर असा हा आमचा डे 1 द्वारकामधला। आणि आता सकाळी चेकआउट करून आम्ही चाललो आहोत ते सोमनाथ मंदिराच्या दिशेने। तर सोमनाथ हे द्वारकावरून 4 तासाच्या अंतरावरती आहे। सोमनाथला जाण्यासाठी तुम्हाला टॅक्सी, कॅब मिळू शकतात, ज्याची प्राईस आहे 3,500 ते 5,500 पर्यंत, जसं तुम्ही बार्गेनिंग कराल। आणि त्यानंतर तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकता किंवा ट्रेनसुद्धा अवेलेबल आहे द्वारकावरून ओक्काला जाणाऱ्या। तर अशा प्रकारे तिन्ही मार्गाने तुम्ही जाऊ शकता। आम्ही कॅब केलेले आणि आता आम्ही चाललो आहोत ते सोमनाथला। सकाळचे 7 वाजले आहेत, आम्ही निघालो आहोत। तर चला, हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असं ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन माझ्या या व्हिडिओमार्फत नक्की घ्या। तर आज आमच्या टूरचा 3रा दिवस आणि आता आम्ही निघालो आहोत ते द्वारकावरून सोमनाथला जायला। तर हा एक 4 तासाचा प्रवास आहे। रोड खूप मस्त आहे, एकदम सुसाट आहे आणि एकदम हायवे आहे, खूप छान रोड आहे। आणि आता 2 तास झालेले आहेत आणि आता आम्ही थांबलो आहोत ते माधवपूर येथे। तर ही जागा प्रसिद्ध आहे, ती इथे कृष्ण आणि रुक्मिणी यांचं लग्न झालेलं आणि इथे या गावात फार मोठा उत्सव साजरा केला जातो 5 दिवसाचा लग्नाचा। तर इथे हे बीच आहे आणि आता मी थोडं इथे 2 तासांतर थांबलो आहोत। अजून पुढे 2 तासाचा प्रवास आहे, पण जरा इथे फिरून घेतो। बीच आहे, खूप मस्त इथे स्पॉट आहे हा। जर तुम्ही ऑन द वे असाल तर तुम्ही इथे नक्की थांबा। म्हणजे ऊन नाही वाटत, दुपारचे 11 वाजले पण अजिबात ऊन असं वाटत नाही आहे। पण आहेत, गाडी आहे आणि घोडागाडी आहे, उंटाची सफारी पण आहे। थोडे छोटे छोटे आहेत। तर आता वाजले दुपारचे 1 आणि आता आम्ही आलो होते सोमनाथमध्ये। आता आम्ही चेक इन करतोय हॉटेलला आणि हे खूप मस्त डेस्टिनेशन आहे सोमनाथ। आणि आता आम्ही फिरायला जाणार आहोत सोमनाथमध्ये। सो येस, ही बघ, हे आहे सोमनाथ फुल सिटी आणि आम्ही थांबलो होते। हे बघा, मस्तपैकी छानशी अशी पिंड बनवली आहे, कशी बघ ना। त्याचे 4 वाजलेत आणि आता आम्ही आलो होते सोमनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला। हे माझं 8वं ज्योतिर्लिंग असणार आहे। तर इथे मोबाईल पर्स ठेवण्यासाठी निःशुल्क सेवा आहे, आपल्याला मोबाईल जमा करावा लागणार आहे आणि इथून एंट्री आहे मंदिरासाठी, मंदिरमध्ये जायला। आणि ते आहे तिथे मागे मंदिर। तर आता आमचं दर्शन झालेलं आहे। मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाव नाही आहे आणि बऱ्याच अंतर आतमध्ये जावं लागतं आहे। इथे सिनियर सिटीजनसाठी अशा छोट्याशा गाड्यासुद्धा आहेत, जे तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातील। तर आता आम्ही थोडंसं इथे एक्सप्लोर करणार आहे, बरेच असे स्पॉट। आणि 7 वाजता आरती आहे, तर आरतीला येणार आहोत। 7:45ला लेझर शोसुद्धा आहे, तो सुद्धा आम्ही आता बघायला येणार। तर हे आहे ते मंदिर आहे, इथे
आहे, पण मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश म्हणजे मोबाईलसाठी अलाव नाही आहे. आणि हा मंदिराचा परिसर फार मोठा आहे. मंदिर आहे, त्याला तुम्ही विजिट करू शकता. हे आहे गीता मंदिर, बलदेवजी की गुफा. आता आम्ही आलो ते त्रिवेणी संगमला. सो आता मंदिर बघून मी आली आहे ते त्रिवेणी संगम येथे. तर हे आहे त्रिवेणी घाट, त्रिवेणी संगम. तर इथे 3 नद्यांचा संगम आहे, हिरण, कपिला आणि सरस्वती, अशा 3 नद्यांचा संगम होत आहे आणि हे इथे अरबी समुद्राला मिळते. तर असं आहे हा त्रिवेणी घाट. तर हा आहे त्रिवेणी संगम आणि इथूनच थोडंसं पुढे आलं काय आहे सूर्य मंदिर आणि 5 पांडव गुफा आणि हिंगलाज माताजीचं मंदिर. तर हे इथून आहे. बघा सूर्य मंदिर. तर इथे आहे हिंगलाज माताजी गुफा आणि पांडव गुफा या बाजूला. युधिष्ठिर, भीम, अर्जुन आणि इथे ही 5 पांडव गुफा आहे. हे आहे हिंगलाज माता मंदिर आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि इथूनच बाहेर यायचं आहे. त्यामुळे एकेकाला पाठवत आहेत आणि एकेकाला बाहेर. हे आहे हिंगलाज माता मंदिर. मी ना हिंगलाज देवीच्या मंदिरात जाऊन आली. अगदी आतमध्ये गुफेमध्ये होता, म्हणजे अक्षरशः बसून जावं लागलं आणि म्हणजे झोपूनच लोटांगण घालून, पण खूप मस्त होता. आणि आतमध्ये गेल्यावर जे देवीचं दर्शन झालं अप्रतिम. तुम्ही येत असाल तर या गुफेला आणि हिंगलाज देवीच्या दर्शनाला जरूर या. खूपच मस्त आहे, अप्रतिम अनुभव होता खरंच. तर सोमनाथ मंदिरापासून 1 किलोमीटर परिसरात असलेले हे अनेक मंदिरं आणि पर्यटनस्थळं बघून मी 7 वाजता परत आली ते सोमनाथ मंदिरामध्ये. तर इथे 7 वाजता मंदिरामध्ये आरती असते आणि ही आरती झाल्यानंतर 8 वाजता आणि 9 वाजता असे 2 लेझर शो असतात.
तर आज आमच्या द्वारका सोमनाथ टूरचा शेवटचा दिवस आणि आता मी चेकआउट करून चालली आहे ते मुंबईच्या दिशेने। तर मुंबईला जाण्यासाठी आता मी वेरावल स्टेशनवरून ट्रेन बुक केली आहे। तर वेरावल हे सोमनाथपासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे। तर तुम्ही द्वारका सोमनाथ करू शकता किंवा तुम्ही वेरावलवरून सोमनाथला येऊन मग द्वारकाला सुद्धा जाऊ शकता। पण मला हा रूट योग्य वाटला, आधी द्वारकाला येऊन मग सोमनाथला यायचं आणि सोमनाथवरून हे ट्रेनने मुंबईला जायचं। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे असेच खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा। चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये।